बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीमध्ये संस्था चालकाकडून एका शिक्षकाला शिवीगाळ करण्यात आली आहे। या शिक्षकाला शिवीगाळ करण्यात आली आहे, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पळशीच्या महाविद्यालयातला हा सगळा प्रकार आहे। जीवाला धोका असल्याची या शिक्षकाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे आता तक्रार झालेली आहे। मी काहीच करणार नाही सर। मारा, शिवा देऊ नका सर, शिवा देऊ नका सर। मी काय तंग करावं? तुम्ही सगळ्या जिंदगीची माती केली मी 2 दिवसासाठी। मारा 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 मारा, तेच पाहिजे मला। तुम्ही काऊन जात जा तुम्ही पुढे जायचं त्याचं घ्या, इकडे जायचं फाडून टाका ते जाय बाई इथून। या संदर्भात ते शूटिंग करून अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे आपल्या सोबत आहेत। समाधान, एवढा मोठा वाद, शिवीगाळ, नेमकं काय कारण होतं, काय घडलं होतं? निश्चित आपण बघतोय दीपाली की संस्था चालकांकडून जे शिक्षक आहेत त्यांची पिळवणूक केली जात असते। अनेक प्रकार उघडकीस येतात। मात्र हिंगोलीच्या पळशी येथील जे संस्थेचे महाविद्यालयाचे जे संस्था चालक आहेत त्यांच्याकडून शिक्षकाला धमकी देण्यात आलेली आहे, शिवीगाळ करण्यात आलेली आहे। या शिक्षकांकडून जे आहे ते संस्था चालकाकडे पदोन्नतीसाठी अर्ज देण्यात आला होता। मात्र पदोन्नती का करत नाही त्या कारणासाठी शिक्षक केला होता। मात्र या संस्था चालकांकडून या शिक्षकाला शिवीगाळ करण्यात आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे। हा संपूर्ण प्रकार हिंगोलीच्या सेतगाव तालुक्यातील पळशीची शाळा आहे तेथील वाठोरे या संस्था चालकांकडून ही शिवीगाळ करण्यात आलेली आहे। त्या शिवीगाळ केल्यानंतर हा शिक्षक जो आहे तो शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलेला आहे आणि हा संपूर्ण प्रकार शिक्षणाधिकारी तक्रारीद्वारे नोंदवण्यात आलेला आहे। खरं तर हिंगोलीमध्ये संस्था चालकांकडून शिक्षकांना अशा अनेकदा पिळवणूक केली जात आहे, पैशाची कुठेतरी मागणी केली जाते, पदोन्नतीसाठी असो कुठं अडवणूक केली जात आहे। मात्र या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थ्यांसमोर थेट शिक्षकाला जे आहे ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचं ज्ञानार्जन देणाऱ्या शिक्षकालाच विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण प्रकाराचा जे आहे ते व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ आली। दीपाळी, निश्चितच समाधान, त्यामुळे काय कारवाई होते आता हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।